आणि ह्याच मुंडे साहेबामुळे जे आमदार झाले त्यांनीच मुंडे साहेबांची पोरकी पाडली. हे जी टीट निर्माण झालेलं आहे अजूनही पण जुळण्याचं सरकारच्याच हातात आहे. आणि ह्या मूर्खासारखं जर बोलत राहिलं आता हे का सकाळी काय म्हणतो, अरे तू आरक्षणाचं हे व्हायला काय एखादा हे का लसूण इकित, कोणी कांदे इकित, त्याचे कपडे नीट नाही विचारे आणि कसे पोट भरते, कोणी भांगार इकित. ह्या समाजाची काय कुठं पाल ठोकलं, आला पाऊस गेलं पाल उडून लेकरं बाळ चालले लोकांच्या शाळेत. माझ्या पोटापुरतं मी आज लिहून देतो, माझ्या पोटापुरतं मला नकोय आरक्षण. माझ्या जागेवर एखादा गरीब बसलं ना आणि 100 एकर वाले दारिद्र्य शेत नाव आणि फुकट राशेला कोणी घेऊन जाते तर इकडे 5 रुपये 10 रुपये किलो निघते. ग्रामपंचायत पासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत हेच आर्थिक निकष. आता माझ्याकडे समजा जमीन 3 एकर आहे. थोडक्यात माझ्याकडे जवळजवळ 25 लाखाचा बांगला आहे, 5 लाखाची माझ्या डोंगाखाली गाडी, ट्रॅक्टर माझ्या दारात उभा आहे. जमीन 3 एकर आहे, पण ही परिस्थिती पाहिजे. मला एकच मुलगा आहे. आता ह्या बाबाजवळ, ह्या बाबाला 1.5 एकर जमीन आहे, यायचे पोरं आवता आणि ते काल ऊस तोडायला जातात. ह्या परिस्थितीवर काहीतरी सरकारने हिशोब केला तर याच्यामध्ये सगळं समाधान चलन. हे जी टीट निर्माण झालेलं आहे अजूनही पण जुळण्याचं सरकारच्याच हातात आहे, ह्या पुढाऱ्याच्या हातात, मेन पुढाऱ्याच्या हातात आहे. जे पुढारी आहे ते पूर्ण टोटल राजकीय क्षेत्रातले ह्या गोष्टीवर विचार केला आणि समाज जे जात न्यायाने केली तर नक्कीच तुम्हाला सांगतो अजूनच सगळा समाज एकत्र येण्यात काही दुमत नाही. आणि ह्या मूर्खासारखं जर बोलत राहिले आता हे का सकाळी काय म्हणतो, मी धनगर समाजाला मी 6 महिन्यापासून बोलतो आणि मग 6 महिन्यापासून बोलतो पुन्हा मग म्हणजे ते बोलून पुन्हा काय म्हणतो, मी तर ओबीसीतूनच आरक्षण घेणार. आणि मग धनगर समाजाला 6 महिन्यापासून तू आरक्षण देतो आणि मी मुस्लिम समाजाला पण आरक्षण देणार. एक आरक्षणाचा हे होणार आहे मी. अरे तू आरक्षणाचं हे व्हायला काय एखादा हे का त्या शैक्षणिक पात्रता काय पात्रता काय हे नको बोलू. तू कोण चोर आहे? मुस्लिम समाजाला आरक्षण देणार तू कोण चोर आहे? किंवा मी पण कोण चोर आहे? मी जर म्हणलो मी नाही मुस्लिम समाजाला, माझ्या हातात नाही. अहो जो संविधानिक असंघ आहे त्याच्यामध्ये त्या पद्धतीने कायद्याने त्याच्या आर्थिक निकषावर होऊ शकतं. मुस्लिम समाज असो आणि मुस्लिम बांधव बिचारे खरंच वंचित आहे त्याच्यातून. बरेच लोक बरेच मुस्लिम समाजात मराठा बांधव याच्यात सगळ्यात वंचित, बरेच लोक वंचित आहेत. अहो मुस्लिम समाज बिचारे हो 4-4 2-2 लेकरं पुढे, कोणी तुम्हाला सांगतो का लसूण इकित, कोणी कांदे इकित, त्याचे कपडे नीट नाही बिचारे आणि कसे पोट भरते, कोणी भांगार इकित. मुस्लिम समाजात सांगा तुम्ही, आपला सगळा समाज वेगळा आहे पण मुस्लिम समाजात लय वेगळ्या गोष्टी. हा आणि बिकट परिस्थिती आहे त्या समाजाची बी. हा आता तिरमाली पारधी ह्यो समाज बघा तुम्ही, ह्या समाजाची काय कुठं पाल ठोकलं, आला पाऊस गेलं पाल उडून लेकरं बाळ चालले लोकांच्या शाळेत, धार्मिक शाळेत किंवा याच्यामध्ये जावं लागतं. याचा विचार करा ना तुम्ही. माझ्या पोटापुरतं मी आज लिहून देतो, माझ्या पोटापुरतं मला नकोय आरक्षण. माझ्या जागेवर एखादा गरीब बसलं ना याला महत्व आहे. त्या गरीबाला बसणं सगळ्यांची असायला पाहिजे. हा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत, आपल्याला त्याची आवश्यकता वाटत नाही. आपल्या जागेवर जर का एखाद्या ज्याला खरंच गरज आहे तो जर का येत असेल तर आपली तेवढी दानत पण असायला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो मोदी राशन फुकट देतो, राशन फुकट देतो. कोणा मोदी 100 एकर वाले दारिद्र्य शेत नाव आणि फुकट राशनला कोणी घेऊन जाते तर इकडे 5 रुपये 10 रुपये किलो निघते. अरे तुम्ही म्हणा ना तुम्हाला भरपूर दिलं ते देतोय फुकट, गरीबाला खाऊ द्या 5-2 किलो शिल्लक द्या ज्या गरीबाला. ही नीती राहिली नाही या लोकांची. हा राशन यायच्याकडे तुम्हाला सांगतो, कुपन यायच्याकडे, सरपंच यायच्याकडे, ग्रामपंचायत पासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत हेच. नाल्या खात्यात, राशन खात्यात, विभागला गेला पाहिजे. हा सगळ्याला द्या ना. बोलू मुस्लिम समाजाला द्या. का पाडा जलील, का पाडा? तो काय माणूस नव्हता का तो? का पाडा येईनी का? भुमरे नाही भुमरे जेव्हा हे वाटतं आणि जलील यावा या काय डसत होता का सगळ्याला? हा अहो त्याला त्याचा अधिकार आहे. तो आज आपल्या देशात राहतोय. हा त्याला त्याचा अधिकार आहे, त्याला त्याचा द्या ना, येऊ द्या ना, घ्या मिळून तुम्ही मिसळून त्याला. पण तुम्हाला वाटतं नको मुस्लिम बी उमेदवार मोठा व्हायला नकोय, म्हणजे ओबीसी मध्ये एखादा खासदार आमदार नको मोठा व्हायला. खासदार तरी आपला झाला पाहिजे. खासदार आमदार झाला
का कारखाना त्याच्या नावावर आणता आलाच पाहिजे. अहो का म्हणते हे चंद्रकांत खैरे किती वर्षे आमदार राहिले, खासदार राहिले, कम नाही एखादा कारखाना त्याला दिला यांनी. साखर सम्राट शरद पवार होते, कम नाही दिला. ओबीसीला दिले का यांनी? चुकून जरी एखादा समजा वंचित किंवा ओबीसी मधला एखादा गेला वरती तर तर त्याला तिथे द्या ना, ती पात्रता द्या. तुम्हाला जी पात्रता आहे ती त्याला पण द्या. काय तुम्हाकडे जे 100 कारखाने आहेत ना, त्याचा एक ओबीसीचे जर 4 नेते पाहिजे, एक कारखाना द्या ना. एक मुंडे साहेब एक खोटा निभार होता, तुम्हाला सांगतो सर, म्हणून त्याच्या काही थोडेफार त्यांना करता आलं, कारण ते यायला मेचत नव्हते. सगळ्या समाजाला धरून होते ते. मुस्लिम समाज कोणता समाज असू द्या, मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्या नाही त्या समाजाचा आमदार केला, मुंडे साहेबामुळे झाला. आणि ह्याच मुंडे साहेबामुळे जे आमदार झाले त्यांनीच मुंडे साहेबाची पोरगी पाडली.